ना तुझी बायको तुला आहे, ना तुझी पोरगी तुला आहे. तूच तुझ्या कर्माची फळं भोगतो. एवढा मोठा बंगला माझ्याकडून हिसकावून घेतला, भावाकडून हिसकावून घेतला. आज त्या बंगल्यात तुला कुटका मोडायला कोण नाही. त्याच्या बायकोनी बंगला केला, शेवटी बंगल्यात मरून गेली. तोही बंगला करतोय, पण काय करणार? त्याचं फायदा काय? तुझ्या घरात सुख आहे का? मागे लागला. काय किती रुपयात विकशील? 10, 20 लाख, 50 लाख, 1 करोड, 2 करोड, 5 करोड रुपयात विकशील. किती दिवस? पैसा आहे दादा. पोपट शिंदेचं आणि जिजाबाई शिंदेचं स्वप्न आहे ते. थोड्याशा पैशात विकल्या जाणारी वस्तू नाहीये. तू लोकांना विकत असशील तर अजूनही माझी रिक्वेस्ट आहे, लोकांना विकत असशील तर अजूनही पुन्हा आम्हाला सांगा. आमच्या दोघांची रिक्वेस्ट आहे की तू फक्त आमच्यापर्यंत निरोप पोहोचव की तुला विकायचं आहे आणि एवढे एवढे पैसे पाहिजे. मी तुला वचन देते, मी जिजाबाई शिंदेची शपथ घेऊन तुला शब्द देते की ज्या दिवशी तुझा फोन येईल की मी एवढ्या एवढ्या लाखामध्ये बंगला विकतोय, त्याच्या दुसऱ्या दिवशी ही शिवलक्ष्मी, कुणाल शिंदे, जयश्री आणि सार्थकला घेऊन, जया शिंदेला घेऊन तुझ्या समोर हजर असेल. पण पोपट शिंदेचं घर हे दुसरे शिंदे सोडून दुसऱ्या कोणाच्या नावावर होणार